गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 23 बघतो. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासूनी. देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते बरे. अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाचे. संत तुकाराम महाराजांनी यापूर्वी सुद्धा अभंगांमध्ये सांगितलेलं आहे की सुख दुःख काही माझं नाहीये. तेच आपल्याला इथे पुन्हा सांगतायत आणि त्याचे कारणही निक्षून सांगतायत. काय म्हणतायत? निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. कुणी आमची निंदा करो, कुणी आम्हाला वंदन करो. मज हेही नाही तेही नाही, मला हे सुद्धा नाही आणि ते सुद्धा नाही. म्हणजे निंदा केल्यावर माणसाला राग येतो, दुःख होतं, वाईट वाटतं. तेच कुणी स्तुती केली तर त्याला आनंद होतो, त्याचा अहंकार सुखावतो. पण संत तुकाराम महाराज म्हणतायत, निंदेने माझ्यामध्ये राग निर्माण होत नाही, निंदेचं मला दुःख वाटत नाही. त्याचप्रमाणे स्तुती केल्याने सुद्धा, वंदन केल्याने सुद्धा मला सुख प्राप्त होत नाही. वेगळा दोही पासूनी, कारण मी या दोघांपेक्षा वेगळा झालेलो आहे. देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते बरे. आपल्याला या देहाला जे काही भोगावं लागतं, समर्थांनी 3 ताप सांगितले आहेत. त्रिविध ताप, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. हे जे 3 ताप आहेत ना, ते कुणाला बाधतात? देहाला बाधतात. देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते बरे. माझ्या प्रारब्धानुसार जे काही कर्म झालं त्याचं फळ माझ्या देहाला भोगावंच लागणार आहे. कारण देह आणि कर्म हे एकत्र बांधले गेलेले आहेत. जर तुम्ही कर्म केलं तर तुमच्या देहाला ते भोगावं लागणार त्याचं फळ. त्याचप्रमाणे देहाने ते कर्म भोगलं, त्याच्यानंतर देह मिळाला, हे कर्म भोगण्यासाठी देह मिळाला आणि पुन्हा त्याला कर्म करावंच लागणार आहे. तेव्हा कर्म आणि देह हे एकमेकांशी जोडले गेले आहेत. म्हणून प्रारब्धाचं जे कर्म आहे ते तुमच्या देहाला बाधतं. जे इंद्रियांच्या पलीकडे आहे तो आत्मा वेगळा आहे, तो या देहापासून, कर्मापासून वेगळा आहे. देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते बरे. म्हणजे जे काही मला प्राप्त होत आहे ते बरंच आहे, माझ्या प्रारब्धानुसार व्यवस्थितच असणार आहे. अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाचे. काय म्हणतायत? मला जे काही सुख दुःख भोगायला लागतंय ते मला मिळतच नाहीये खरं तर. 21व्या अभंगात विष्णुमय जग या अभंगात आपण काय पाहिलं? सर्वात शेवटची ओळ संत तुकारामांनी काय सांगितली? तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. म्हणजे या विराट पुरुषाचेच अंग आहे. ही पूर्ण सृष्टी या विराट पुरुषाची जर अवयव समजले, प्रत्येक जीव त्याचा भाग आहे आणि दुसऱ्या जीवाला दिलेलं दुःख सुख हे त्या नारायणाला पावतं. त्याचप्रमाणे तो नारायण माझ्यात सुद्धा वसला आहेच की. हा विठ्ठल, हा पांडुरंग सर्व व्यापक आहे, अंतर्बाह्य भरून राहिलेला आहे, याची प्रचिती संत तुकाराम महाराजांना इथे आली आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की मला जे भोगावं लागतं ते मी थोडीच भोगतोय, ते तर सर्व नारायणाला पावतंय. हे सर्व भोग त्या नारायणाकडे जात आहेत, मी केवळ माध्यम आहे. अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाचे. त्यामुळे मला होणारी सुख दुःखी ही माझी नसून ती सर्व व्यापक जनार्दन नारायणाला प्राप्त होत आहेत, असं संत तुकाराम महाराज इथे म्हणतात. तुकाराम महाराजांच्या पुढील अभंगांमध्ये सुद्धा आपल्याला असं वर्णन अनेकदा मिळेल. कुणी निंदा अथवा वंदा, अमुचा स्वहिताचा धंदा, असं संत तुकाराम महाराजच म्हणतात पुढे.
हे जे सुख दुःख असतं हे संतांना बाधत नाही, पण आपल्याला कशामुळे बाधतं हो? का आपण सुख दुःखात असतो? का आपल्याला ती समस्थिती ती स्थितप्रज्ञता मिळत नाही? याचं सुंदर वर्णन माऊलींनी केलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुंदर श्लोक आहे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. म्हणजे काय? की ही जी इंद्रिय आहेत ना, त्याच्याने माणसाला सुख आणि दुःख प्राप्त होतं. माऊली याचं वर्णन करतात. येथे नेणावया हेची कारण, जे इंद्रिया आधीनपण, तिही आकळी जे अंतःकरण, म्हणूनी भ्रमे. इंद्रिये विषय सेविती, तेथे हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलवीती संगे येणे. देखे इंद्रिया आधीन होईजे, तै शीतोष्णांते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. काय सांगतायत माऊली? इथे हेच सांगतायत. येथे नेणावया हेची कारण, जे इंद्रिया आधीनपण, तीही आकळीची अंतःकरण, म्हणूनी भ्रमे. नेणीव म्हणजे सो स्वतःला जाणत नाही, ज्याच्यामध्ये अज्ञान आहे. येथे नेणावया हेची कारण. काय कारण आहे त्याचं? जे इंद्रिया आधीनपण, कारण इंद्रियांनी आपण बांधलो केलं आहे. आपण इंद्रियांच्या पूर्णपणे अधीन झालो, आणि म्हणूनच हे अंतःकरण भ्रमात पडतं आणि आपल्याला द्वैताचा अनुभव होतो. इंद्रिये विषय सेवती, इंद्रिय जी आहेत ती विषयांचं सेवन करतच असतात. त्यामुळेच आपल्याला हर्ष आणि शोक हे दोनही मिळतात. ते अंतर आपलविती संगे येणे. आता बघा, जर तुम्ही हा अध्याय पूर्ण वाचला तर त्यामध्ये 5 प्रमुख गोष्टी सांगितल्या आहेत. आपण पंचेंद्रिय म्हणतो, त्या भोगे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी जाणवतात आणि त्याच्यामुळे आपल्याला सुख दुःख होतं. मग श्रवण हे आपण इंद्रिय मानलं. जर आपण श्रवणाशी म्हणजे आपल्या श्रवणेंद्रियांशी एकनिष्ठ असू, त्याच्या अधीन असू, तर आपल्याला शब्द बाधणार आहेत. मग ती निंदा असो किंवा स्तुती असो. निंदेने आपल्याला दुःख होणार आणि स्तुतीने आपल्याला सुख होणार, कारण आपण त्यावेळेस त्या इंद्रियांच्या अधीन झालो. आपण त्या विषयाशी जोडले गेलो, म्हणून आपल्याला शब्द बाधतात. संतांना ते बाधत नाहीत, कारण संत त्या श्रवणेंद्रियाशी एकरूप नसून इंद्रियांपासून वेगळे आत्म्याशी एकरूप असतात. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. असं माऊली म्हणतात की निंदा आणि स्तुती कशामुळे होते? जर तुम्ही शब्दाला खरं मानलं आणि तुमच्या श्रवणेंद्रियाशी तुम्ही त्यावेळेस एकरूप झाला, त्यावेळेस तुम्हाला द्वेष निर्माण होईल किंवा एखाद्याबद्दल बरं वाटेल. त्याचप्रमाणे बाकीचे इंद्रिय बघू. त्वचा जी आहे ती स्पर्शाचं काम करतं. 2 प्रकारचे स्पर्श आपल्याला जाणवतात, मृदू आणि कठीण. म्हणजे मऊसरपणा जो असतो तो. आता लहान लहान मुलांना सुद्धा टेडी बिअर आवडतो की नाही? मऊ उशी असेल तर आपल्यालाही बरं वाटतं, पण तेच खाली मऊ उशी नसेल, डोक्याखाली उशी नसेल तर झोप लागते का हो तुम्हाला तरी? तर हा त्वचेचा गुण आहे आणि आपण त्या त्वचेशी सुद्धा म्हणजे स्पर्श या विषयाशी एकरूप झालो. डोळे काय काम करतात? रूप बघतात, आणि रूपामध्ये परत 2 भाग येतात, एक कुरूपपणा आणि एक सुंदरता. सुंदर गोष्टी आपण बघितल्या तर आपल्याला छान वाटतं, आणि कुरूप गोष्टी बघितल्या तर चांगलं वाटत नाही. म्हणजे आपण बघा, घरामध्ये जर एखादं फुलपाखरू आलं तर आपल्याला छान वाटतं, पण तेच आपण झुरळ बघितलं तर आपल्याला प्रचंड संताप येतो. का असं होतं? दोघंही खरं तर इन्सेक्टच आहेत, म्हणजे इन्सेक्ट फॅमिली मधलेच आहेत, पण तरीही आपल्याला राग येतो, कारण त्यावेळेस आपण आपल्या डोळ्यांची एकरूपता साधलेली असते. नंतर नाक हे
वास घेण्याचं काम करतं, घ्राणेंद्रिय आपण त्याला म्हणतो. त्याच्यातही पुन्हा 2 प्रकार आलेच, सुगंध आणि दुर्गंध. आपण रस्त्यावर चालतोय आणि कचऱ्याची गाडी आपल्या समोरून जात असेल आणि लवकर जात नसेल तर किती राग येतो. पण तेच जर आपण फुलाच्या दुकानात गेलो आणि निशिगंधाचा तो सुंदर सुगंध घेतला की किती बरं वाटतं. कारण त्यावेळेस आपण त्या घ्राणेंद्रियांशी एकरूप झालेलो असतो. जीभ चवीचं काम करते आणि अर्थातच हे सांगायला नको, काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही गोष्टी आवडत नाही. त्याच्यात सुद्धा गोड, तिखट किंवा एखाद्याला तिखटही आवडतं म्हणा. परंतु जे बुरशी लागलेलं अन्न आहे, की ज्याचा वास येतो, अशा गोष्टी आपल्याला आवडत नाही, जिभेला आवडत नाही. तर त्यावेळेस आपण जिभेशी एकरूप झालेलो असतो. देखे इंद्रिया आधीन होईजे, तै शीतोष्णांते पाविजे, आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे. म्हणजे बघा, अशा प्रकारे जर आपण इंद्रियांच्या अधीन झालो, त्यावेळेस आपल्याला हे सुख दुःख बाधणार आहेत असं माऊली सांगतात. आणि संत यापेक्षा वेगळे कसे आहेत? संतांनी जे कार्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी इंद्रियांच्या पलीकडे जाऊन देहात्म भावना सोडून मी केवळ आणि केवळ ब्रह्म आहे या विचारामध्ये, या ध्यानामध्ये ते स्थित होते. आणि त्यामुळे त्यांना हे सुख दुःख, हे इंद्रिय बाधू शकले नाहीत. काय म्हणतात पुढे माऊली? त्याचाच पुढचा श्लोक आहे, त्याचं विवेचन सांगतात आणि म्हणतात, हे विषय जया ते ना कळिती, तया सुख दुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो इंद्रियार्था नागवेची. जे लोक, जे संत या विषयांना जाणत नाही, विषयांमध्ये अडकत नाहीत, त्यांना सुख आणि दुःख दोन्ही बाधत नाहीत आणि त्यांना गर्भवास सुद्धा पुन्हा होत नाही. तो नित्यरूप पार्था, असे जे लोक आहेत ते नित्यरूप असतात. ओळखावा सर्वथा, जो इंद्रियार्था नागवेची. म्हणजे इंद्रियांनी जो विवळत नाही, इंद्रियांच्या अधीन होत नाही, त्याला खरं नित्यरूप, शाश्वत असं समजा. आणि हा अनुभव संत तुकारामांना आला हे आपल्याला त्यांच्या 23व्या अभंगामध्ये कळतं. मज हेही नाही, मज तेही नाही, वेगळा दोही पासून. अशा प्रकारे हा 23वा अभंग द्वैतापासून वेगळे होऊन अद्वैताची प्राप्ती तुकारामांना झाली असा दर्शवणारा आहे. याचं विवेचन इथेच थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.